मरणाधी सावध व्हावे, हरी मरणाधी सावध व्हावे, कीर्ती करो निवरावे, जन्म घालो नये वाया, मानवाचे उत्तम काया। नामा म्हणे मनुष्य जन्म, हरी नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, जन्म घालो नये वाया, मानवाचे उत्तम काय। भजन करा विठाला 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 विठाला। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातो मुनीन्द्रियं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संततिया, दुसरे चरण दुसरे चरण संततिया, हो दुसरे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, हो त्यांचा कृपादान कधीचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, तेची नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी, मी कला कुचरी काहीच नाही, बोलतो वचने अतिभाविका, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण, ऐसे दे प्रेम काय कळा, ऐसे दे प्रेम गाई ऐसे दे प्रेम गाई। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, काय म्यापामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे कृपा केली, साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, शिकविता धनी वेगळाची, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः। मस्तक हे पायावरी, हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यार करे संताचा, वार करी संता, रे संतांच्या वार करी संतांच्या, या वारे संतांच्या या वार करी संतांच्या। हो मस्तक हे पायावरी, यावर करे संताचा, वार करी संताचा, यावर करी संताचा। हे पायावरी या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। भीमातिरी निवासाय पंढरी परमात्मने हे, पांडुरंगा प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः, श्री विठ्ठलाय नमो नमः, श्री विठ्ठलाय नमो नमः। भजन करा विठ्ठला विठ्ठला मरणादी सावध व्हावे, कीर्ती करून निवरावे, जन्म घालो नये वाया, मानवाची उत्तम काया। प्रस्तुत प्रसंग प्राप्त स्थळी
कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा देवाचे लाडके भक्त नामदेव महाराज, नामदेव महाराजांचा मानवी जीवाला उपदेश करणारा आणि 3 चरणाचा सर्वांच्या पाठातला परिचयातला गोड असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाद्वारे नामदेव महाराज यावत या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मानवी जीवाला उपदेश करतात की बाबा रे, तू यावत या मृत्यूलोकामध्ये जन्माला आला, मग जन्माला आल्याच्या नंतर एक दिवशी तुला मरायचं आहे. पण मरणाच्या अगोदर तू सावध झाला पाहिजे. सावध. बरं महाराज, नुसतं सावधच व्हायचं का? नाही महाराज, जोपर्यंत चंद्र सूर्य या जगतामध्ये आहे तोपर्यंत आपली कीर्ती कुठंतरी आजरामर राहायला पाहिजे. अशा स्वरूपाचं जीवन आपण जगलो पाहिजे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे. कुठंतरी कीर्ती राहायला पाहिजे. मग आपल्याला भगवान परमात्म्यानं सुंदर असा 3.5 हाताचा नरदेह दिलेला आहे. आपण जन्माला आलो, मग जन्माला आल्यानंतरच भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते. जन्माला आल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. आपल्याला जायचं कुठे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. भगवान परमात्म्याकडे जायचं असेल तर माणसाने जन्माला आल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे. मग आता काय केलं पाहिजे? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ परिधान केली पाहिजे. सद्गुरू अनुग्रह प्रबोध नामचिंतन साधना केली पाहिजे. तरच जन्माला आल्याचं सार्थक आहे दादा. नाहीतर जन्माला आल्यानंतर आपल्याला अनेक ठिकाणी जाता येईल, अधोगती सुद्धा प्राप्त होईल. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की बाबा, तू जन्माला आला ना, मग कशाला जन्म वाया घालवतो? शेवटच्या चरणात नामदेव महाराज सांगतात, उत्तम नरदेह आपल्याला प्राप्त झाला. नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्मा हुनी उत्तम, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. भजन करा विठ्ठल अभंगाच्या ठळक ठळक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. परंतु आपला आजचा जो कार्यक्रम आहे हा कोणत्या निमित्ताने आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं सांगणं हे कर्तव्य असतं. का की आज आपल्या या पवित्र अशा भूमीमध्ये प्रभू रामचंद्राची ही भूमी आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. आणि या भूमीमध्ये ज्यांचं वास्तव्य होऊन गेलं ते म्हणजे हरिभक्तीपरायण कैलासवासी गंगाधर दादा महादू राजोळे. बाबांना जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण झालेलं आहे. त्यांच्या पिंडदान विधीच्या निमित्तानं, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा असणारा जो परिवार आहे, त्यांच्या पश्चात असणारे त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी अंजनाबाई गंगाधर राजोळे, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू श्री नारायण महादूर राजोळे, त्याचप्रमाणे श्री सुखदेव महादूर राजोळे, त्याचप्रमाणे पांडुरंग महादूर राजोळे व श्री पुंडलिक महादूर राजोळे. मला वाटतं बाबांते 5 भाऊ. आणि त्यांच्या पुढे असणारा त्यांचा जो परिवार आहे ते म्हणजे श्री कृष्णा गंगाधर राजोळे व श्री पंडित गंगाधर राजोळे, त्याचप्रमाणे कैलासवासी गंगा भागीरथी इंदुबाई हरिभाऊ पठारे त्यांच्या बहीण, त्याचप्रमाणे कैलासवासी गंगा भागीरथी ममताबाई लक्ष्मण कोकाटे ह्याही त्यांच्या बहीण आहे. त्याचप्रमाणे गंगा भागीरथी भागूबाई मुरलीधर मेदने ह्याही त्यांच्या बहीणच आहे. त्याचप्रमाणे गंगा भागीरथी जानकाबाई विठोबा काळे बहीण, त्याचप्रमाणे सौ पुष्पा राजाराम डोंगरे त्यांची मुलगी, त्याचप्रमाणे श्री अशोक गंगाधर राजोळे मुलगा, त्याचप्रमाणे वाल्मिक गंगाधर राजोळे मुलगा. 4 मुलं, 5 भाऊ आणि या बहिणी व 1 मुलगी, असा हा मोठा राजोळे परिवार. आणि या परिवाराने आपले गेलेले जे बाबा आहे त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता एक पिंडदान विधीच्या निमित्तानं, एक देव ब्राह्मणांच्या साक्षीनं भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन गुणगान घडावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून चाललेला आपला आताचा कार्यक्रम. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचप्रमाणे ही सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या एका अल्पहीन अल्पज्ञानी पामराकडे आलेला आहे. ज्यांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग आला असे बाबांचे सुपुत्र आमचे कृष्णा माऊली. 6 महिन्यापूर्वी मला सांगून ठेवलं होतं, महाराज तुम्हाला श्राद्धाचं कीर्तन करावंच लागेल. ठीक आहे म्हटलो.
म्हणून अण्णांच्या माध्यमातून ही सेवा मला मिळाली, माझं परमभाग्य समजतो. सेवेला साथ करणारं गोड असं भजनी मंडळ आहे. आता वास्तविक पाहता इथं काय सांगावं मला सुद्धा सुचत नाही. इतर ठिकाणी सगळं चालतं, तिथं कसं असतं, सगळं मोकळं वातावरण असतं. पण आज या ठिकाणी ज्यांची आमच्यावरती कृपा झाली, ज्यांनी आम्हाला घडवलं आणि हे व्यासपीठ ज्यांनी आम्हाला प्राप्त करून दिलं, असं गुरुवारी आमचे गुरुस्थानी असणारे माझे सद्गुरू हरिभक्तीपरायण, आपल्या परिसराचं नवे नवे, जिल्ह्याचं सोडा, तालुक्याचं सोडा, महाराष्ट्राचं भूषण नवे, अजून पुढचा शब्द भारतवासियांचं भूषण, आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण बाबा या ठिकाणी खरोखर उपस्थित आहे. आणि ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांनी आम्हाला शिकवलं, त्यांच्या पुढे आम्ही काय बोलणार. पण असो, सद्गुरु कृपा आहे महाराज. सद्गुरूनं आशीर्वाद दिला की दगड बोलतात दगड. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला होता, रेडा सुद्धा पंचमवेद बोलला होता. आपण तर माणसं आहोत. मग सद्गुरूची कृपा, सद्गुरूंनी ज्या दिवशी आमच्या डोक्यावरती हात ठेवला त्या दिवसापासून तर आजपर्यंत तुम्हाला सांगतो, ही गाडी बंद नाही. रोज, आज इथं वर्षश्राद्ध, तिथं दसक्रियाविधी, इथं सप्ताहाचं कीर्तन, म्हणजे सारखे कार्यक्रम चालू आहे. म्हणून सद्गुरू सुद्धा जीवनामध्ये माणसाने कसे केले पाहिजे की जेणेकरून त्या सद्गुरूकडून आपल्या जीवनाची सार्थकता होईल आणि जेणेकरून सद्गुरू आपल्याला जो मार्ग आहे तो मार्ग दाखवतील, असे सद्गुरू जीवनामध्ये माणसाने केले पाहिजे. तेव्हा जीवनामध्ये माणसाला आनंद उपभोगता येतो. महाराज विठाला 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 विठाला. गोड असं गायनाचार्य, आपलं महाराष्ट्राचं भूषण, आपल्याच तालुक्यातले आपले ऋषिकेश महाराज नवले, 2-3 ठिकाणी योगाला, 2-4 ठिकाणी कीर्तनाला चांगली साथ दिली महाराजांनी. महाराजांचे आभार मानतो, बाबांच्या चरणी नतमस्तक. आणि आपल्या गावचं सगळं भजनी मंडळ, सगळेच इकडनं पार इथपर्यंत. आणि खरोखर ज्यांचं हृदयापासून तर हृदयापर्यंत आजही प्रेम आहे. दिंडीमध्ये भेट झाली ती अरुण भाऊची, आपल्या दिंडीमध्ये रस्त्याने चालत असताना एक पाऊल सुद्धा माझ्या म्हणजे पुढे जात नव्हते, माझ्या बरोबरच राहायचे. आणि चालत असताना नेहमी आमच्या सगळे विषय परमार्थातले असायचे, सगळे विषय. आणि हृदयापासून तर हृदयापर्यंत खरंच आजपर्यंत त्यांनी प्रेम केलं. मला 2-3 तारखा पण त्यांनी दिल्या होत्या याच गावामध्ये. असो, आपले राजोळे भाऊ परिसराचं गावचं भूषण. आणि अजून त्यांच्याकडे एक चांगलं काम आहे. चला पुढे जाऊ आता. असे उत्कृष्ट गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण, दादांचं काय नाव आहे, बापूसाहेब. दादांच्या चरणी नतमस्तक. आणि विनेकरी बाबा, बाबा मला कानात बोलले, बाबा म्हणे धोत्रावाल्यानेच विना घ्यावा, पॅन्टवाल्याने विना घेऊ नाही. म्हणून खरोखर बाबा, ह्या वयामध्ये विना घेणं एवढं सोपं नाही, पण द्यावे तेवढे धन्यवाद बाबांना कमीच आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट असं मृदुंगाचार्य, मृदुंगाचे महामेरू आमचे हरिभक्तीपरायण वैभव महाराज. वा, खरोखर वैभव आहे. आणि कार्यक्रमाचा सुद्धा वैभव आहे. गोड हात महाराजांचा त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे इकडले मृदुंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण जगदीश महाराज तळेगाव, बरोबर आहे, तळेगावचेच ना? नाही, तळेगावचे तुम्ही, बाबाचे नातू, राजोळे बाबांचे नातू. अरे वा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे आमचे दादा. खरोखर सुंदर हात आहे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे या बाजूला आमचे हार्मोनियमची जी साथ करतात, गोड स्वर ज्या ज्या वेळेला पाहिजे त्या त्या वेळेला ते स्वर देतात, असे आमचे उत्कृष्ट हार्मोनियम वादक. काय नाव आहे आपलं? आयुष महाराज. आयुष महाराज हो, त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, गोड साऊंड सिस्टीम, प्रवीण दादा तासकर.
खरोखर मी आलो ना, मला आहे ना कोकणातल्या कार्यक्रमानं मला बराचसा कार्यक्रमात बट्ट्याबोळ झाला होता आवाजाचा. मला इथं असं वाटत होतं बोलता येतं का नाही, पण असं दादा तुम्ही खरोखर जसं पाहिजे तसं. आणि माझा स्वभाव आहे, मी तुम्हाला म्हणणारच नाही मला विको द्या का मला अमकं द्या का माझा मॉनिटर कमी करा, काहीच म्हणणार नाही. जसं असेल तसं काम आहे आपलं. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी आवर्जून खरोखर आपली सर्वांची शूटिंग निघू राहिली, सर्वांची. असे आमचे दादा मराठी वार्ता चॅनल, मराठी वक्ता चॅनल, त्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही सर्वच आलेले पाहुणे मंडळी, गावातील मंडळी, तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. भाग्यवान तुम्ही, आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, किती मोठं भाग्य आहे. महाराष्ट्र सर्वसाधारण देश नाही दादा. महाराष्ट्र ही संतांची मांदियाळी आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये तुमचा आपला जन्म झाला, किती मोठं भाग्य आहे तुमचं आपलं. आणि या ठिकाणी खरोखर एकाहून एक बळी या महाराष्ट्रात जन्माला आली. म्हणून महाराष्ट्र सुजलम सुफलम असा देश आहे. मग महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, किती मोठं भाग्य आहे. मी नेहमी सांगत असतो बघा, मनुष्य जन्म सहजासहजी प्राप्त होत नाही. मनुष्य जन्म प्राप्त होण्याकरता पाप आणि पुण्य हे समान व्हावं लागत असतं. पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी, 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 पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. करुणी जन्म येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. पाप आणि पुण्य ज्या ज्या वेळेला घडतं ते आपल्याला कळत नाही दादा. पण काही वेळेला कळत असून केल्याशिवाय राहत नाही. मग कुठंतरी पाप आणि पुण्य समान झालं आणि आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली. मी सांगितलं ना, मनुष्य जन्म सहजासहजी प्राप्त होत नाही. पाप पुण्य समान झालं, मनुष्य देहाची प्राप्ती होती. पुण्य जास्त झालं, स्वर्गातील देवांची प्राप्ती होती. मग आता यांच्यापैकी आपण कोणता मान्य करालो? पशु पक्षाचा मान्य करणार नाही, निश्चित आहे. पण कर्म जर तशी झाली महाराज तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. बरं, मग आता स्वर्गातील देवांचा मान्य कराल का? मग आता स्वर्गामध्ये काय आहे हे जर बघायचं ठरलं तर पहिल्यांदा आपल्याला मारावं लागेल महाराज. आणि मरायचं म्हटलं तर लोक म्हणतील महाराज तुमचा स्वर्ग तुम्हाला लक लागू द्या. पण तिथं ज्ञानोबा एका ठिकाणी सुंदर वर्णन करतात बघा. जेत पामरूपी सिंहासन, ऐरावता सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. तिथं बसण्याकरता अमर शासन आहे, पिण्याकरता अमृत आहे, कल्पतरूचे बगीचा आहे, चिंतामणीच्या सडक आहे. आपल्याकडं काय आहे मृत्यू लोकामध्ये? इथं बसण्याकरता अमर शासन नाही रखमावजी बाबा, आपल्याला फट्ट्यावरती बसावं लागतं. पिण्याकरता अमृत नाही, इथं 9 सागराचा अर्क आहे. कल्पतरूचे बगीचे नाही, इथं वेड्या बाबळी आहे. चिंतामणीच्या सडका नाही, रोडमध्ये खड्डेचे खड्डे, किती ॲक्सिडेंट रोजचे होतात. मग मृत्यू लोकातला चांगला आहे का? आपण जर म्हटलं मृत्यू लोकातला चांगला आहे, मृत्यू लोकातला चांगला म्हणावा तर आमचे शांती ब्रह्मनाथ बाबा सुद्धा एका ठिकाणी सुंदर वर्णन करतात बघा. पिष्टाले पचोहीकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे.
मातेची उदर कुवरी पचोनी विष्टेची दातरी उकडोनी नवमासावरी जन्मोजी आहे मरती. सामान्य व्यथा आहे जन्माला येण्याची, कारण हा देह असा आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला नवीन निर्माण करताच येत नाही. तिथं पुण्य करण्याची भावनाच होत नाही, कारण तिथं रामायण नाही, तिथं हरिपाठ नाही, तिथं कीर्तन नाही. मग तिथं सर्व प्रकारचा डॅन्स आहे, रंबा अप्सरा तिलोत्तमा. आणि आपल्याकडं काय माहिती आहे का, तमाशा आहे जळगाव खांदेचा. विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्य देह मिळालेलं जंक्शन स्टेशन म्हणा. सर्व संत मंडळीला देवाने विचारलं, बोला म्हटले तुम्हाला काय पाहिजे असेल ते मागून घ्या. देवाने सांगितलं तुम्हाला इंद्रपद देऊ का, तुम्हाला चंद्रपद देऊ का, तुम्हाला ब्रह्मपद देऊ का, तुम्हाला आस्पदा सिद्धी देऊ का. त्यावेळेला संत मंडळीने सांगितलं देवा आम्हाला यातलं काहीच नको, काहीच नको. बरं मग घ्या म्हटले मोक्ष. संत मंडळीने सांगितलं देवा आम्हाला तुझा मोक्ष सुद्धा नको. बरं मग घ्या म्हटले वैकुंठ, 7-12 मी तुमच्या नावाचा करतो. संत मंडळीने सांगितलं देवा त्या वैकुंठाच्या बडाया आमच्याजवळ मारू नको. का, वैकुंठाला महत्व होतं पण केव्हा, ज्या वेळेला तू वैकुंठात होता तेव्हा. आता तू वैकुंठ सोडले ना, आता तू कुठं आहे, पंढरपूरला वैष्णवांच्या मेळ्यामध्ये. मग आम्हाला कशाला त्या वैकुंठात पाठवतो? वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व, वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी. वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व काळ. तुम्हाला विसर पडतो का टाळी वाजवायचा? अहो एवढे सुंदर रत्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, किती सुंदर गायन आहे. आम्ही पिके त्यांच्या पुढे. वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी, वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी. वास दे पंढरी सर्व काळ, हो वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, आणि वास दे पंढरी सर्व काळ. मग तू कुठं आहे देवा? पंढरपुरामध्ये. मग आम्हाला कशाला पाठवतो तिकडं? मग आम्हाला तुझ्या चरण कमलाजवळ जागा दे, एवढीच अपेक्षा आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. म्हणून नरदेह मिळाला याला जंक्शन स्टेशन म्हणा. पाप पुण्य समान झालं, मनुष्य देहाची प्राप्ती झाली. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात बाबा तुला नरदेह मिळाला, पण मिळून सुद्धा कळालं का? काही ना कळालंच नाही, फक्त मिळाला. मग मिळाला ना, मग हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत मळमूत्र कबरा, देह नाशिवंत मळमूत्र वरी चर्म घातली रे कुर्मी कीटकाचा साधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा साधा. रव रव दुर्गंधी रे
कसा आहे हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा रव रव दुर्गंधी रे अमंगल त्याचा बांधा. भरपूर सांगण्यासारखं. कसा आहे ते मग मिळालं ना, मिळाला पण दिसायला कसा आहे बाबा. काहींना दिला खूप देखना दिला, काहींना कसा दिला. मी द्वेष नाही करत आणि तुम्हाला मी एक शब्द सुद्धा काही असा बोलणार नाही, पण दिसायला काही खूप चांगले आहे आणि सगळेच चांगले आहे. दिसायला चांगला आहे, बरोबर आहे. हा देह कसा आहे दिसायला चांगला, पण चांगला नाही. हा कसा आहे नाशिवंत आहे की नाही. मग हा देह दिसायला चांगला नाही, पण या देहामध्ये असा एक गुणधर्म आहे परीस. परीस पाहिला का कोणी, पाहिला का कोणी. वरती हात करा बरं. ज्यांनी परीस पाहिला असेल त्याला मी आजचं पॉकेट देऊन टाकेन. पाहिला का. फक्त एकाच व्यक्तीनं पाहिला होता आणि त्याला गावला होता तो नांदगाव तालुक्यामध्ये खोजा नावाच्या ग्रस्ताला. आपलं नस्तनपूर बरोबर, नांदगाव तालुक्यामध्ये नस्तनपूरमध्ये त्या खोजाला परीस घावला होता. त्याच्या हातामध्ये आल्याबरोबर त्यानं नुसतं लोखंडाला स्पर्श केला का लोखंड सगळं सोन्याचं होत होतं. त्याने विचार केला दिल्लीचा दिवा पाहायचा. इथून त्याने रेल्वेचे रूळ सोन्याचे केले होते सगळे. पण इंग्रज सरकारचा काळ होता बरं का त्या वेळेला. इंग्रजांनी विचार केला कोण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, याला तात्काळ पकडून आमच्या समोर आणा. सैन्याला सांगितलं महाराज. सैन्य त्याच्या पाठीमागे धावलं, पण तो घोड्यावर स्वार झाला होता. घोड्यावर स्वार असताना त्याने बाजूला असलेली बारव त्या बारव्यात उडी टाकून दिली घोड्यासह. भरपूर प्रयत्न केला पण आजपर्यंत तो सापडला नाही. मग परीस कोणाला सापडला होता, फक्त त्या व्यक्तीला. मग आता आपण पाहिलाच नाही तर आपण त्याचं वर्णन कशाला करावं, आहे की नाही. बरं जाऊ द्या, अजून पुढे चला. परीस दिसायला कसा आहे दिसायला. तुम्ही संभ्रमात पडले आहे की नाही. परीस दिसायला चांगला नाही, पण परिसाचा गुणधर्म धातूचं सोनं बनवणं. म्हणून ऐका, काय रुपयास परिस चांगला धातू केले वाढवा. तसा हा देह आहे, लोखंडी आहे, लोखंडी. आणि या लोखंडी देहाला का एकदा सद्गुरु रूपी भक्ती रूपी परीस जाडला रे जाडला. काय होतं सांगू का मी. नारायण नामे हो जीवन मोक्ष, नारायण नामे हो जीवन मोक्ष, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनियन गाऊ गे कीर्तनी अनंत गाऊ गे कीर्तनी अनंत गाऊ गे. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ किती. मला थोडंसं बाबांनी शिकवलं, थोडा गायनाचा छंद बरं का. दिलाय भगवंताने थोडासा कंठ म्हणून घ्या वापर करून त्याचा, आहे की नाही. काय झालं, गायन करणं हे वारकऱ्याचं कर्तव्य आहे. पूर्वीला काय होतं, राजे महाराजे होते आणि त्या राजे महाराजांच्या दरबारामध्ये गायक असायचे. ऋषिकेश महाराज. आणि त्यांनी त्या दरबारामध्ये जायचं, राजा पुढे उभं राहायचं. राजाने म्हणायचं करा गायन. मग त्यांनी दरबारामध्ये गेल्याच्या नंतर असं आडवं तिडवं तिरप तर्प हे हु हु करायचं, झाले दरबारी गायक.
पण खरा वारसा ज्या परंपरेनं चालवलं ना, ती विश्वातली पहिली परंपरा आपली वारकऱ्याची परंपरा आहे. बघा, आता वारकरी भजन करतात रस्त्याने, पायी वारीला जात असताना. माऊली ज्ञानोबा, माऊली ज्ञानोबा, माझ्या माऊलीनं गायलं तो स्वर भगवान परमात्म्याच्या अंतकरणाचा छेद करून पलीकडे गेला आणि इतका देव नाचला, इतका नाचला, इतका नाचला, किती नाचला. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता सावध होई देवा ऐसे बोले कबीरा, सावध होई देवा ऐसे बोले कबीरा. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कारण ही गायनाची परंपरा, ही वारकऱ्याची परंपरा आहे दादा. राजाला कळत नव्हतं, अशा राजाला त्यांनी भरवलं. म्हणून मनुष्य देह मिळाला, ह्याला जंक्शन स्टेशन म्हणा. पाप पुण्य समान झालं, मनुष्य देहाची प्राप्ती झाली. पाप जास्त झालं असं असतं तर पशुपक्षी कुर्मी कीटक जीवजंतू यांचा जन्म मिळाला असता. म्हणून या नरदेहाला आल्यानंतर तुम्हा आपल्याला वैकुंठाला जाता येतं, स्वर्ग लोकाची प्राप्ती करता येते. अजून खाली जाऊन सांगू का, कुंभी पाक नावाची सुद्धा प्राप्ती करता येते बरं का दादा. पण कुणाला? जे लोक सद्गुरू पासून वंचित आहे त्या लोकांना सांगून जाईल मी. सद्गुरू जीवनामध्ये केल्याशिवाय जीवनाची सार्थकता होत नाही दादा. म्हणून प्रमाण महाराजांनी लिहून ठेवलेले आहे, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. नसेची निष्ठक आण कोणी, नसेची निष्ठक आण कोणी. नशेचे निष्ठा आण कोणी, नशेची निष्ठा आण कोणी. सद्गुरू वाचोणी संसारी तारक, नसेची निष्ठक आण कोणी. नसेची निष्ठक आण कोणी. सद्गुरू वाचोनी संसारी तारक, नशेचे निष्ठा आण कोणी. नसेची निष्ठक आण सद्गुरू वाचोनी संसारी तारक. संसारातून तरायचं असेल तर सद्गुरू आपल्याला संसारातून तारतात दादा. त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी तारू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू केला पाहिजे, तेव्हा जन्माला आल्याचं काहीतरी सार्थक आहे. मग नामदेव महाराज म्हणतात, बाबा मी सुद्धा जीवनामध्ये सद्गुरू केला. माझ्या जीवनाची वाटचाल सफल करण्याकरता मी सुद्धा काय केलं, सद्गुरूच केला. आणि सद्गुरूकडून मला जी अनुभूती मिळाली, त्या अनुभूतीच्या बळावरती मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये आनंद व्यक्त केला. आनंद.
आणि सद्गुरूकडून जो आनंद मिळतो तो दुसऱ्या कोण मिळत नाही महाराज. किती किती आनंद रे आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. तुझ्या नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा. नामाची रे आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. आनंद रे सांगू सद्गुरु राया. सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. तुझ्या नामाची रे जुळजुळ वाहे गंगा. माणसं म्हणून जन्माला आल्यानंतर या गंगेमध्ये न्हावून निघलं पाहिजे. न्हावून ही गंगा एवढी पवित्र आहे आणि या गंगेमध्ये न्हायल्याच्या नंतर दादा जाता वेळेला आपला शेवट गोड होत असतो. विठाला विठाला नामदेव महाराज म्हणतात मी सुद्धा आनंद घेतला जीवनामध्ये, मी आनंद उपभोगला, पण शेवटच्या वेळेला मला कळालं. काय कळालं? जन्माला आलो पण एक दिवशी मरायचं आहे. मग मरायचं आहे, मग मरायच्या अगोदर मी काय केलं? सावध झालो महाराज, सावध. बरं सावध झालो का? हो महाराज सावध झालं. मग काय केलं? नामस्मरण चिंतन केलं. नामस्मरण चिंतन करून जगाच्या मालकाजवळ मी जागा मिळवली आणि माझ्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू जो आहे ते संकट मी माझ्या जीवनातलं टाळलं. याचं उत्तर नामदेव महाराजांनी मरणादी सावध भावे, 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 भावे मरणादी सावध भावे, मरणादी सावध भावे. कीर्ती करो नी मरावे, कीर्ती करो ने मरावे, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया. कीर्ती करावे, कीर्ती जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया. वा वा वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. मरणा आधी सावध व्हा, कीर्ती करो निवरा. मग नामदेव महाराज म्हणतात जन्माला आल्यानंतर असं जीवन जगलं पाहिजे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या जगतामध्ये स्थापन आहे तोपर्यंत आपली कीर्ती अजरामर राहायला पाहिजे. असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. नाहीतर काही काहीची कीर्ती फक्त भिंतीवर आहे. गेल्यानंतर दशक्रिया होते, 13वा होतो, श्राद्ध होतं, परत कोणी नाव घेत नाही दादा. काय काय म्हणतात बरं झालं पिढा गेली. त्याने गावात एक एकात ठेवलं नाही. एका सप्त्याचे 2 सप्ते केले. गावामध्ये नको त्या प्रकारचा त्रास दिला.
मग अशा व्यक्तीचं काय सुख आणि दुःख आहे दादा. पण माणसाने जीवन जगत असताना निष्ठावंत जीवन जगलं पाहिजे. ठेव द्या लोकांना नावं, किती ठेवायची तेवढी ठेव द्या. आणि नावं ठेवणारे काय कमी आहे का? आणि आम्हाला काही कोणी नावं ठेवत नाही का? भरपूर आहे, पण आम्ही तिकडं लक्ष देत नाही. ते जुने लोक म्हणत होते बघा, हाती चालताय आपण पुढचं बोलत नाही. म्हणून असो, मरणाआधी सावध व्हावे. सावध झालं पाहिजे, सावध. आणि तुमचं आपलं कर्तव्य आहे, जन्माला आल्याच्या नंतर ज्या मायबापाने आपल्याला जन्माला घातलं त्या मायबापाचं ऋण फेडल्याशिवाय आपल्याला पुढे प्राप्ती नाही दादा. म्हणून त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता मायबापाची सेवा आपल्या जीवनामध्ये प्राप्त पाहिजे. त्यांची सेवा केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि ज्यांनी मायबापाची सेवा केली त्यांच्या जीवनाची सार्थकता झाली. आणि ज्याच्या घरी मायबाप आहे त्याच्या घरी कुठलंच काही कमी नाही दादा. हो, हे मी सांगत नाही, शास्त्र सांगतं. शास्त्र, ज्यांनी मायबापाची सेवा केली त्यांना काहीच कमी नाही. ज्याच्या घरी मायबाप आहे त्याने यात्रेला सुद्धा जाऊ नये. मायबाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. जायचं असेल तर त्यांना बरोबर घेऊन जावं, हा शास्त्राचा नियम आहे. आणि ज्या मायबापांनी जन्माला घातलं त्यांच्या ऋणातून आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं म्हणजे काय? ते आपल्या अगोदर गेले पाहिजे. गेल्याच्या नंतर त्यांचं जे काही श्राद्धविधी, पिंडदान विधी आहे, त्यांचं सगळं काय असेल तर क्रियाविधी, सगळ्या कर्मातून आपण उतराई झालो पाहिजे. तेव्हा त्या माणसाला जीवनामध्ये आनंद प्राप्त होत असतो. बघ महाराज, उतराई होणं कसं? आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो म्हणजे वर्षश्राद्धाचा आहे, पिंडदानाचा आहे. गेलेल्या जीवात्म्याला आज आपल्या मृत्यूलोकामध्ये येऊन या ठिकाणी राजोळे परिवाराने जो काही केलेला पिंडदान आहे त्या पिंडदानाला तो जीवात्मा स्पर्श करणार आणि मग पुढील गती त्या जीवात्म्याला प्राप्त होणार. त्याच्यासाठी श्राद्ध करायचं असतं. हे उगेच पाहुणे जमा करायचे आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आणि काहीतरी आपलं हे म्हणून नाही. आज या ठिकाणी केलेलं जे काही नामस्मरण चिंतन आहे त्या जीवात्म्याच्या उपयोगाला पुढील गतीला प्राप्त परलोका येईल कामा सोडविन यमा पासोनिया. म्हणून नाम यज्ञ सोहळा यमापासून सोडवण्याचं काम करतो. मग जीवनामध्ये हरिभक्ती केली पाहिजे. हरिभक्ती, ज्या मायबापाच्या आपल्यावरती ऋण आहे त्या ऋणातून आपण उतराई झालो पाहिजे. उतराई, त्यांच्या ऋणातून उतराई होणं म्हणजे काय? त्यांचं श्राद्ध विधी करणं हे आपलं कर्तव्य, आपलं कर्म आहे. दशक्रिया करणं हे आपलं कर्तव्य, आपलं कर्म आहे. आणि आपण जर ते केलं नाही महाराज तर जीवनामध्ये त्यांचा शाप आपल्याला लागत असतो. आणि त्यांचा शाप लागल्याच्या नंतर
आपल्याला पितृदोष लागत असतो. आहा कटाताचे गाडी ते पितार वंश दुराकारी पुत्र झाला वंश दुराकारी पुत्र झाला आहा कटाताचे गाडी ते पितार वंश दुराकारी पुत्र झाला वंश दुराकारी पुत्र झाला पुत्र दुराचारी काहीच्या नशिबात नाही राहत दादा. नाही 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 अहो काही लोकांनी नुसता दसक्रिया केला 13वा केला महिनाही घातला नाही श्राद्धही घातलं नाही पितृदोष लागला. पितृदोष लागल्याच्या नंतर जीवनामध्ये नको ते दुःख भोगावं लागले. मग आता दुःख काय काय असतात परिवारामध्ये. जर समजा एखादा मुलगा जन्माला आला आंधळा जन्माला येतो पांगळा जन्माला येतो बोबडा जन्माला येतो मुका जन्माला येतो बहिरा जन्माला येतो. मग आपण म्हणतो आमचा परिवार तर एवढा चांगला आहे. मग हे असं का घडलं त्याला पितृदोषाचं कारण असतं. मग ते पितृदोषाच्या कारणामुळे घरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात. कमावलेली संपत्ती आहे आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो रात्रंदिवस पैसा कमावतो पण पैसा सुद्धा आम्हाला पुरत नाही. याचं कारण काय पितृदोष आहे. आमच्याही जीवनामध्ये आम्हाला असंच घडलं होतं महाराज. फार कष्ट करायचो कीर्तन प्रवचन सगळं काय असेल नसेल पण मिळवलेला पैसा पुरत नव्हता. पण सद्गुरूच्या सानिध्यामध्ये गेलो 4 धाम यात्रा झाल्या बाबांची कृपा आहे. 4 धाम यात्रेपैकी एका ठिकाणी मला अनुभव आला की जे ठिकाण सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये गया प्रयागला गेलो. त्या वेळेला त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने मी पिंडदान केलं. तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये येणारे दुःख सगळे नाहीसे झाले आणि त्यातले त्यात संसारामध्ये प्रपंचामध्ये भरभराटी झाली. ही कृपा कुणाची असेल तर ही कृपा एका माझ्या सद्गुरूची आहे. विठाला विठाला मग त्याच ठिकाणी जावं लागत असतं. आता सांगतात गुरुजी आपण जर गेलो त्यांच्याकडे महाराज आम्हाला पितृदोष लागलेला आहे. गुरुजींनी सांगावं तुम्हाला पितृदोष आहे. मग कुठं जायचं जा म्हटले नारायण नाग बली करून या त्र्यंबकेश्वरला. आता मी तुम्हाला सांगतो त्र्यंबकेश्वरला नारायण नाग बली करून फायदा होत नाही. ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि भगवान भोलेनाथाचं अधिष्ठान आहे. तिथं सांगतात पिंडदान करायला ते पिंडदान लागू होत नाही. असंच मी देवळा तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलो होतो बाबा आणि वर्ष श्राद्धाचंच कीर्तन होतं. त्या ठिकाणी मी पितृदोष सांगितला होता. मग ज्या वेळेला कीर्तन आटोपलं आणि ती मंडळी माझ्याकडे आली ते म्हटले महाराज आम्हाला पण पितृदोष सांगितला पण आम्ही पितृदोष घालवण्याकरता त्र्यंबकेश्वरला गेलो. आम्ही नारायण नागबली केली पण आमच्या जीवनात काही परिवर्तन घडलं नाही. आमचे जे दोष आहे ते तसेच आहे. मग त्यावेळेला मी म्हटलं तुम्ही नारायण नागबली केली ना तिथं त्याच्याने तुमचा फायदा होणारच नाही. तुमचे दोष नाहीसे होणार नाही. तुमचे गेलेले पितर तृप्त होणार नाही. तुम्हाला जर पितर तृप्त करायचे असतील तुमच्या जीवनातले दोष घालवायचे असतील तर तुम्हाला गया प्रयागला फाल्गुन नदीच्या तीरावरतीच जाऊन त्या ठिकाणीच पिंडदान करावं लागणार. त्यांनी माझं ऐकलं महाराज आणि खरोखर 1 महिना 15 दिवसामध्ये तिथं गेले. तिथं पिंडदान झालं. त्या पिंडदानाचा फायदा झाला महाराज. तर जीवनामध्ये जे काही संकट येत होती त्या संकटाचं निरसन झालं आणि निरसन झाल्यानंतर काय सांगा दादा आज आनंदाने जीवन जगताय ते लोक. म्हणून इथं केलेलं पिंडदान उपयोगाचं नाही. मी सांगून जाईन तुम्हाला पिंडदान पितृदोष आणि पितृदोष असतो कसा. पितृदोषाने आतापर्यंत कुणाला सोडलेलं नाही. आता इथं बसलेल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल आम्हाला पितृदोष आहे पण जर घालवायचं असेल तर मी तुम्हाला सुंदर एक दृष्टांत 5 मिनिटामध्ये सांगतो. थोडं लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांनी भजन करा. विठाला विठाला लोहगावचे बंडोजी पंत सावकार होते. लोहगावचे बंडोजी पंत सावकार सावकारकीचा धंदा होता. जीवनामध्ये व्याजाला व्याज लावून पैसा कमवला. 2 मुलं आई वडील होते. पती पत्नी सुखी संसार चालला होता. व्याजाला व्याज लावून पैसा कमवायचे. पण एक दिवसाचा प्रसंग आहे. जीवनामध्ये त्यांना असं वाटलं रात्री झोपल्याच्या नंतर आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थच केला नाही. कधी आपण सद्गुरू केला नाही.
अनुग्रह घेतला नाही, प्रबोध घेतला नाही, नामचिंतन साधना केली नाही. फक्त उठला का रोजची सावकारकी, व्याजाला व्याज लावून पैसा आणि परिवाराचा उदरनिर्वाह भागवणं हेच आपल्या जीवनामध्ये आपलं कर्तव्य आहे. मग त्यांनी काय केलं महाराज, विचार केला आणि पत्नीला, मुलांना, आई वडिलांना सांगितलंय आत्तापर्यंत काय असेल नसेल केलं हे तुमच्यासाठी केलंय मी. यात मी माझ्या जीवनात मला उपयोगी येणारं काही सुद्धा केलं नाही. मग आता माझी अशी इच्छा आहे, मला इथं राहायचं नाही. मग कुठं जायचं, मला भंडारा डोंगरावरती जायचं, जगद्गुरु तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये जायचं, नामस्मरण चिंतन करायचं आणि मला तिथंच राहायचं आहे. असं सांगितल्यानंतर वडिलांनी सांगितलं, बाळा असं करू नको. अरे 2 मुलं आहे, सुखी संसार आहे आणि संसार सोडून कुणाचं भलं झालं नाही, तू जाऊ नको. ते म्हटले नाही, मला वीट आला संसाराचा, मी आता संसार सोडून चाललोय. भंडारा डोंगराचा रस्ता पकडला महाराज. जगद्गुरु तुकोबराय भजनामध्ये तल्लीन होते. बंडोजी पंतांचं आगमन भंडाऱ्यावरती झालं आणि जगद्गुरु तुकोबरायांचे त्यांनी चरणकमल पकडले. चरणकमलावरती नतमस्तक झाले. महाराज, माझी अशी अपेक्षा आहे, माझी अशी इच्छा आहे, जसं तुम्ही संसार सोडून इथे येऊन बसले तसं मलाही तुमच्याजवळ राहू द्या. पण मी तुमच्याजवळ आलोय. आपले जगद्गुरु तुकोबराय फार मोठ्या अंतकरणाचे, त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, राहा माझ्याजवळ, नामस्मरण चिंतन करायचं हरकत नाही, पण मी सद्गुरू केला नाही. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, तुमच्याशिवाय माझ्या जीवनात मला आनंद नाही. मग माझ्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ परिधान करा. घातली महाराज गळ्यामध्ये माळ, अनुग्रह घेतला, चिंतनाला सुरुवात झाली. बरेचसे दिवस त्याच्यामध्ये लुटले गेले. पण एक दिवसाचा प्रसंग आहे. भगवान परमात्मा करून आले देवाजीच्या मनात, येथे कोणाचे काही चाले ना. बंडोजी पंतांचे वडील स्वर्गात गेले. वडील स्वर्गात गेल्याच्या नंतर ते गावकरी मंडळीने विचार केला, पंत भंडारा डोंगरावरती आहेत, त्यांना घेऊन येऊ, यांना मूठ माती देण्याकरता. म्हणून 10-20 लोक भंडाऱ्यावरती गेले. तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं, तुमचे वडील स्वर्गवास झाले, चला. ते म्हटले नाही, मी संसाराचा त्याग केला, मी संसार सोडून आलो. त्याकरता 10-5 वर्षाचा काळ पुढे निघून गेला. मग एक दिवसाचा प्रसंग आहे. सकाळी आंघोळ स्नान झालं आणि देवपूजा केली. आता चिंतनाला बसणार, तेवढ्यामध्ये सहज मनामध्ये संकल्पना आली दादा. आणि मन वाईट आहे, हे मन चंचल आहे, हे परमार्थ करत असेल तर तिथं आडवं गेल्याशिवाय राहत नाही. मग या मनाचा कायदा फार कठीण आहे. पण या मनाला आकळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण ते आकळत नाही. बाबाजीले सुंदर म्हणतात. आता मी पाहिलं 2 दिवसापूर्वी स्टेटसला, त्याला बाबांनी सांगितलं, त्याला पाटलाची उपमा दिली बरं का त्या मनाजीला. मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नियमाचा, करी पाडील फाशी, पाडीलो फाशी. आलो रायाचा जोशी वर ऐका दादानो, आलो रायाचा जोशी वर ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी ओरा ऐका दादानो, आलो रायाचा जोशी ओरा ऐका दादानो, ओरा ऐका दादानो, ओरा ऐका दादानो. आलो रायाचा जोशी ओरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी ओरा ऐका दादानो. आलो रायाचा जोशी ओरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी ओरा ऐका दादानो, ऐका दादानो, ऐका दादानो. यांच्या नावाने एकदा टाळी वाजवा. क्या बात आहे. मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नियमाचा, पाडील फाशी, पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी वर ऐका दादानं. हे कधी कळतं सांगू का? कधी कळतं? ज्या वेळेला त्यांच्या सानिध्यात गेलं तेव्हा कळतं बरं का.
तोपर्यंत नाही. म्हणून नामस्मरण चिंतन केलं नाही आणि मनाची पाटलाने डाव साधला. ते म्हणायला लागले, बंडोजी पंत किती दिवस भंडारा डोंगरावरती राहतात, घरच्या लोकांचं काय चाललं तुमचं लक्ष आहेत का तिकडं? मग त्यावेळेला झोपेतून उठाव अशी जाग आली आणि मग ते म्हणायला लागले, अरे खरोखर आहे, घरी गेलं पाहिजे, पत्नीचं काय चाललं, मुलांचं काय चाललं, जाऊन बघून यावं. आता ही मनातली संकल्पना आहे कुणाच्या? बंडोजी पंतांच्या. पण त्यांच्या मनातली संकल्पना आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी जाणली. तुकोबराय म्हटले, पंत तुम्हाला घरी जावं असं वाटतं? म्हटले हो. जा म्हटले, हरकत नाही. महाराज सकाळी 7:30-8 वाजेचा टायमिंग होता. बंडोजी पंतांनी घराचा रस्ता पकडला आणि चालता 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 लोह गावाजवळ आले. आता लोह गावाजवळ आले आणि गावामध्ये प्रवेश करण्याकरता एकच दरवाजा होता. त्याचं नाव आपल्या भागात काय? वेशी. बरोबर आहेत ना? वेस म्हणतात, कोणी वेशी. खानदेश भागात गेलं तिकडं दर्जा म्हणतात त्याला. मग त्या वेशीच्या बाजूला असे 2 वट्टे बांधले होते ना पूर्वीला बाबा, 2 वट्टे बांधलेले असायचे आणि त्या वट्यावरती सकाळी सकाळी गाव जमा व्हायचं. सगळे असे बसलेले असायचे, इकडून 5-25 तिकडून 5-25. बरोबर आहेत ना बाबा? हा, जुन्या काळामध्ये. आता ते राहिलं नाही. मग ते लोक बसलेले असताना जे लोक त्यांना घ्यायला गेले होते तेच लोक तिथं बसलेले होते. मग आता यांचं तिकडनं येताना लोकांनी त्यांना पाहिलं आणि दरवाजामध्ये आगमन झालं आणि तेवढ्यामध्ये लोकांची नजर त्यांच्याकडे गेली. लोकांची नजर त्यांच्याकडे गेली. लोक म्हणायला लागले, करू करू भागले आणि देव पूजायला लागले. नको त्या शब्दामध्ये लोक बोलायला लागले. महाराज कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, कोण काय बोलतं. पण खरी साधना होती जीवनामध्ये. खाली मान घातली आणि वेशीच्या दरवाजातून प्रवेश केला आणि गल्लीने जाताना समोरच्या दरवाजाकडनं न जाता पाठीमागच्या बाजूने गेले आणि पाठीमागच्या बाजूने गेले. दरवाजाला कडी घातलेली होती. त्यांची पत्नी दुसऱ्याचे भांडे आपल्या वाड्यामध्ये आणून घासत होती. जी भरजरी पातळ नेसणारी बाई ती 3 पातळ जोडून नेसलेली होती आणि वट्यावरती चढल्याच्या नंतर दरवाजाची कडी वाजवली. आवाज दिला पत्नीला, हे लक्ष्मी दरवाजा खोल. बाई ताड दिशी उठली, दरवाजाची कडी खोलली. पाहते समोर कोणीतरी एक साधू महात्मा आहे. हे साधू महात्मे नसून माझे पती आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरती सत्ता. पाहिल्यानंतर विचार करू लागली, अहो महाराज स्वामी तुम्ही आले, ठीक आहे हरकत नाही, पण थांबा 2 मिनटं, मी घरामध्ये जाते, पंचारतीचं ताट घेते आणि पहिल्यांदा तुम्हाला ओवाळून घेत असते. मग आता मावशी मी असं विचारतो तुम्हाला, आपले पती जाऊच नाही बा कुठं तीर्थयात्रेला, आणि जर समजा गेलेच न विचारता आणि एखाद्या महिन्यानं 15 दिवसानं घरी आले, पंचारती करशाल? ओवाळशाल का? वाईट आहे दादा. आमची मातोश्री घरामध्ये गेली, पंचारतीचं ताट घेतलं, पती ओट्यावरती बाहेर उभ्या आहे दरवाज्यामध्ये आणि कंपाळाला टिळा लावला आणि ओवाळायच्या वेळेला म्हणायला लागली, आले बाई आले बाई प्राणनाथ माझे बाई आले, 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 आले बाई प्राणनाथ माझे बाई आले. करू किती सेवा आले देवराया, करू किती सेवा
माझे बाई आले आले बाई प्राणनाथ माझे बाई 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 आले बाई प्राणनाथ माझे बाई आले आले बाई प्राणनाथ माझे बाई आले आले बाई प्राणनाथ माझे बाई आले बाई प्राणनाथ माझे बाई आले. करू किती सेवा आले देवराया. पंचारतीचं ताट वाळलं, पतिराजाला घरामध्ये घेतलं आणि घरामध्ये आल्याच्या नंतर दरवाजाला कडी घातली आणि पाहता समोर 3 पातळ जोडलेली स्वतःची पत्नी. फार दुःख वाटलं. ते म्हणायला लागले, लक्ष्मी तुझी अवस्था अशी का झाली? त्यावेळेला ती सांगायला लागली, महाराज तुम्ही गेले, तुमच्या पाठीमागे तुमचे वडील गेले, तुमचे वडील गेले, त्यांच्या पाठीमागे तुमच्या आई गेल्या, तुमच्या आई गेल्याच्या नंतर लोकांनी नेलेली सावकारकी व्याजासह बुडून टाकली आणि आमच्यावरती उपासमारीची वेळ आली. मुलं लोकांचे गुरंढोरं वळताय आणि मी दुसऱ्याचे भांडे आपल्या वाड्यात आणते आणि घासून आणि आमचा उदरनिर्वाह भागवते. असं ऐकल्याच्या नंतर महाराज फार दुःख झालं, अंतकरणामध्ये जाळ झाला. देवा अरे रात्रंदिवस मी तुझं नामस्मरण चिंतन केलंय आणि माझ्या परिवारावरती असा आघात. निराश झाले. पत्नी सांगू लागली, एक काम करा, गावामध्ये जा, आपली परिस्थिती अशी का झाली एखाद्या पंडित विद्वानाला विचारा. मग निघाले महाराज. संकट आल्यावर माणसं जातात तिकडं. गेले, विचारू लागले, गुरुजी माझ्या मुलांवरती उपासमारीची वेळ, पत्नीवरती अशी वेळ का आली? मी तर रात्रंदिवस नामस्मरण चिंतन करत होतो. त्यावेळेला त्यांनी पंचांगण काढलं आणि त्याच्यामध्ये पाहिलं आणि विचारलं, का हो तुमच्या परिवारातलं कोणी स्वर्गवास झालेला आहेत का? म्हटले हो, माझे वडील स्वर्गवास झाले, माझ्या आई स्वर्गवास झाल्या. त्यांचा दशक्रियाविधी सर्व काही व्यवस्थित केला का? श्राद्धविधी केला का? पिंडदान विधी केला का? त्यावेळेला ते म्हटले नाही, मी माझ्या हाताने काहीच केलं नाही. मग मी तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये भंडाऱ्यावरती होतो आणि रात्रंदिवस नामस्मरण चिंतन करत होतो. मग आता एक काम करा, तुम्हाला पितृदोष लागलेला आहे, पितृदोष. आणि या दोषातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर वाराणसी गावकाशी किंवा गयाप्रयागला जावं लागणार आणि तिथं पिंडदान करावं लागणार. आणि ते पिंडदान केल्याच्या नंतर तुमचा दोष नाहीसा होईल. घरी आले महाराज, पत्नीला सांगू लागले, मला आपल्याला पितृदोष लागलेला आहे, या दोषातून मला मुक्त व्हायचं आहे, वाराणसी गावकाशी गयाप्रयागला जायचं आहे, पण तिथं जाण्यासाठी मुबलक काही पैसा लागणार आहे आणि आपल्याकडं तर 1 रुपयासुद्धा शिल्लक नाही. मग करायचं काय? ती म्हटले, जा गावात सावकाराकडं, म्हणजे सावकार मला कोणीच पैसे देणार नाही. मग आता एक काम करा, ज्या तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये तुम्ही भजन पूजन करतात त्यांच्याकडे जा. निघाले महाराज, भंडाऱ्यावरती गेले. तुकोबराय भजनामध्ये तल्लीन होते. गेल्याबरोबर त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाले. महाराजांनी डोळे उघडून पाहिलं, कोण आहे? बंडोजी पंत. का हो पंत, आले का? म्हटले हो. कस काय परिवार घरचा? निराश चेहरा होता महाराज, तोंडातून शब्द निघत नव्हता, पण तरी बोलायला सुरुवात केली. महाराज मी घरी गेलो, माझ्या मुलांवरती उपासमारीची वेळ आली, मला पितृदोष लागला, आईचं श्राद्ध केलं नाही, वडिलांचं श्राद्ध विधी केला नाही, म्हणून मला पितृदोष लागलेला आहे, माझा परिवार दुःखी आहे. काय करावं? मला आता वाराणसी गाव काशी गयाप्रयागला जाऊन आणि तिथं पिंडदान करायला सांगितलेलं आहे. मग आता त्याच्यासाठी मुबलक काही लागणारा पैसा आहे, माझ्याकडे तर 1 रुपयासुद्धा शिल्लक नाही. मग काय करावं? म्हणे काही नाही, आता बघा तुमचं काय असेल ते. काही नाही, आता माझी इच्छा एकच आहे महाराज, काय? मी तुमच्या सानिध्यामध्ये आहे, भजन पूजन करतो, देवाचं चिंतन करतोय, तुम्हीच काहीतरी करा. तुकोबराय म्हटले, आता बरी गंमत झाली का? जाळवणी संसार बैसलो अंगणी. अरे बाबा मी इथं बसलो तुला काय देऊ मी? पण खऱ्या संताचं हृदय वेगळं असतं दादा. आमचे जगद्गुरु तुकोबराय काही कमी होते का? ज्या आसनावरती बसले होते, सहज लक्षात आलं आणि त्या आसनावर बसलेल्या आसनाच्या खाली फक्त असा हात घातला, तर हात घातल्याबरोबर 25 पैसे हाताला लागले. किती? 25 पैसे. आता 25 पैशानं काय होईल? काय होईल? पण ऐका, 25 पैशानं जे होईल ते 1 रुपयानं सुद्धा होणार नाही. आपण सहज म्हणतो ना, चांगला माणूस जर गल्लीने चालला आणि सहज काहीतरी इकडचं तिकडचं बोलायला लागला,
आपण काय म्हणतो, याचे 25 पैसे हरवले, आता याला कुठं पाठवावं लागेल? ठाण्याला, बरोबर आहेत ना? पण ऐका, 25 पैसे जागेवर राहिले तर काही करता येईल. 25 पैशाला फार महत्व आहे दादा, 1 रुपयाला नाही. आता ते 25 पैसे व्यवहारामधून, चलनातून थोडे बाजूला झाले, पण आजही 25 पैशाला किंमत आहे. 25 पैसे हाताला लागले, घ्या म्हटले हे 25 पैसे, तुमच्या वडिलांचा तर्पण विधी, आईचा तर्पण विधी करून या. ते म्हटले, महाराज ठिकाण्यावर आहेत का तुम्ही? 25 पैशाने काय होईल? महाराज म्हटले, 25 पैशानं जे होईल ते 1 रुपयानं होणार नाही. स्वस्ताईचा काळ होता त्या वेळेला. मग काय करायचं? काय नाही, हे 25 पैसे घ्या, घरी जा आणि झोपले की उशाला ठेवा, याचा 1 रुपया तयार होईल. काय सांगितलं? 1 रुपया तयार होईल. हे संताचं वाक्य आहे दादा, ते कधी खोटं ठरत नाही. ठीक आहे. आणि ते 1 रुपया, तो 1 रुपया तयार झाल्यानंतर त्यातले 75 पैसे खर्च करायचे आणि 25 पैसे पुन्हा ठेवायचे. सांगितल्याप्रमाणे घरी आले, पत्नीला सांगितलं 25 पैसे मला मिळाले, सद्गुरूने मला 25 पैसे दिले आणि त्या 25 पैशावरती आता आपल्याला पिंडदान करायचं. ठीक आहे. ठेवलं उशाला, रात्री झोपले महाराज. दिवस कधी उगवतो, दिवस कधी उगवतो, दिवस कधी उगवतो, असं झालं. उगवला दिवस, पाहिलं उशी खाली, 1 रुपया तयार झाला महाराज. 1 रुपया तयार झाला. तो 1 रुपया घेतला, मोठा आनंद वाटला आणि मग तो 1 रुपया घेऊन पत्नीला बरोबर घेतलं आणि बाजारामध्ये गेले. बाजारात गेल्याच्या नंतर 75 पैशाचा बाजार केला. आता 75 पैशाचा बाजार तो काय एवढा एवढा येत होता त्या काळात. 2 पिशव्या भरल्या, 2 पिशव्या भरून बाजार घेऊन आले आणि मग घरी आले आणि व्यवस्थितपणे पुन्हा जेवण करून झोपले. त्याचा दुसऱ्या दिवशी 1 रुपया तयार झाला. तो 1 रुपया घेतला आणि मनमाडसारख्या जंक्शन स्टेशनला गेले. तिथून रिझर्वेशन केलं, वाराणसी, गावकाशी, गयाप्रयाग आणि गेले महाराज काशीमध्ये. काशीत उतरले, रात्री मुक्काम केला, सकाळी गंगेवरती गेले. देव ब्राह्मणांना सांगितलं आम्हाला पिंडदान करायचा. देव ब्राह्मणांनी सांगितलं हरकत नाही. मग त्याच्यासाठी लागणारे जे काही साहित्य होतं ते सर्व त्या ठिकाणी दिलं. त्या ठिकाणी पिंडदान झाला. तिथून गाडी पकडली, गयाप्रयागला गेली. गयाप्रयागला गेल्यानंतर तिथंही मुक्काम पडला. देव ब्राह्मणांना सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पिंडदान करायचं, हरकत नाही. सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा महाराज पिंडदान केला. आता 21 पिंड पाडल्या गेले. त्यातले वडिलांच्या बाजूचे अर्धे आणि आईच्या बाजूचे अर्धे असे 21 पिंड पाडले आणि त्यांच्या नावचे 2 पाडले. असे त्या ठिकाणी महाराज देव ब्राह्मणांनी पूजा सर्व काही आटोपली आणि सांगितलं आता हा पिंड तुम्ही तुमच्या हाताने उचलायचा आणि गया नदीमध्ये समर्पित करायचा. मग गया नदीमध्ये समर्पित करण्याकरता गेले महाराज. त्याचा परिणाम झाला, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. पितराचे ऋण, पिटले माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. पिटले पितराचे ऋण, पिटले माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. दिला पोलिया करी, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. मग त्या ठिकाणी त्या पितरांचं ऋण फिटलं. महाराज घरी आले. घरी आल्याबरोबर मोठा मुलगा धावत पळत पुढे आला आणि तो वडिलांना सांगू लागला, बाबा तुम्ही तिकडं पिंडदान करायला गेले, त्या पिंडदानाचा परिणाम असा झाला, तुम्ही तिथं केलेलं पिंडदान, त्या पिंडदानाचा परिणाम असा झाला की लोकांनी नेलेली आपली सावकारकी व्याजासह घरी परत आणून दिली. म्हणून एवढी ताकद या श्राद्धाच्या पिंडदानामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात, बाबा तुम्हाला एवढा खटाटोप करण्याची काही गरज नाही. आपले पितर जर स्वर्गवास झाले असतील, आपले आईवडील स्वर्गवास झाले असतील, तर त्याच्यासाठी
बरोबर 1 वर्षाचा कालखंड आहे. श्राद्धाच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या दिवशी 1 वर्ष परिपूर्ण होईल त्या दिवशी जर आपण आपल्या घरीच आणि देवब्राह्मणांना आमंत्रित केलं आणि देवब्राह्मणांना आमंत्रित करून आणि आपण आपल्या घरी जर पिंडदान केला तर पुन्हा आपल्याला पितृदोष लागणार नाही, याच्यात शंका घ्यायचं काही कारण नाही. म्हणून पिंडदान करत असताना घरी पिंडदान करा आणि मग घरी केलेलं पिंडदान त्या पितृलोकापर्यंत पोचत असतं. त्या जीवात्म्याला दुःख भोगण्याची पाळी येत नाही आणि गेलेला जीवात्मा सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत असतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छितांती त्यांचे सदा. म्हणून अशा पद्धतीनं आज या ठिकाणी या परिवाराने आपल्या वडिलांच्या नावाने आणि खरोखर या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे. मग आता गेलेले जे बाबा आहे ते बाबा नक्कीच या परिवाराला भरभरून असा आशीर्वाद देतील, यात शंका घ्यायचं कारण नाही. आणि पुन्हा कुठं पिंडदान करण्याची सुद्धा गरज नाही. म्हणून वर्ष श्राद्धाचं पिंडदान हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आता तुम्हाला सांगतो, जर गरुड पुराण वाचलं दादा तर गरुड पुराणामध्ये अनेक मुद्दे सांगितलेले आहे पिंडदानाविषयी. आता जीवात्मा गेल्याच्या नंतर सुद्धा भरपूर काही क्रिया सांगितलेल्या आहे. 10 दिवसामध्ये करायचं ते कर्म वेगळं आहे, 13व्यापर्यंत करायचं ते वेगळं आहे, 1 महिन्यापर्यंत करायचं ते वेगळं आहे आणि श्राद्धापर्यंत करायचं ते वेगळं आहे. म्हणून जीवनामध्ये आपल्याकडून एवढं काही होऊ शकत नाही, पण आपल्याला एवढं तर कळतं ना, 10 क्रियाविधी तर करावाच लागतो, 13वा विधी करावा लागतो, महिन्याचा पित्तर घालावा लागतो आणि महिन्याचा पित्तर झाल्याच्या नंतर ज्या दिवशी पिंडदान वर्ष श्राद्धाचा आहे त्या दिवशी हे पिंडदान करावं लागतं. पण याच्यासाठी टायमिंग सांगितला. हा श्राद्धाच्या पिंडदानाचा टायमिंग आहे 10:18 ते 12:35. या वेळेमध्ये श्राद्धाचं पिंडदान करायचं असतं. कारण का, हे पिंडदान कोणी केलं होतं? जगाचा मालक माझा प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा. प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्यानं आपल्या स्वतःच्या वडिलांच्या नावानं आणि खरोखर गया प्रयागलाच पिंडदान केलं होतं महाराज. तर ते पिंडदान त्यांच्या नशिबामध्ये नव्हतं, तर आमच्या सीताई साहेबांनी त्या ठिकाणी पिंडदान केलं श्राद्धाचं. म्हणून श्राद्धाचं पिंडदान हे करावं लागत असतं. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्ही आपण जन्माला आलो, मग जन्माला आल्यानंतर आपलं कर्तव्य आहे, आपलं कर्म आहे की आपले गेलेले जे पित्तर आहे, आपले आई वडील आहे, त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता आपल्याला हे कर्म करावंच लागणार आहे. म्हणून जीवनामध्ये एकच करा की ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्या मातापित्याचं कर्म, त्यांचं ऋण आहे, ते ऋण आपल्याला फेडावं लागत असतं. म्हणून जीवनामध्ये एकच केलं पाहिजे जीवन जगत असताना, त्यातली त्यात भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन हे जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. जीवात्मा गेल्याच्या नंतर 10 दिवस भजन पूजन केलं पाहिजे. जीवात्मा गेल्याच्या नंतर 13 दिवस नामस्मरण चिंतन झालं पाहिजे. आणि वर्षभरही जरी केलं तरी त्या जीवात्म्याला ते कमी पडतं दादा. तुम्ही आपण इथं केलेलं पुण्य त्या जीवात्म्याच्या उपयोगाला येणार आहे. म्हणून आज या ठिकाणी जे या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम ज्यांनी ठेवलेला आहे तो कशासाठी ठेवला, तर आपले गेलेले जे कोण, थोडे रिलॅक्स झाले तुम्ही, आहे की नाही, आपले गेलेले जे वडील आहे त्या वडिलांच्या नावानं आज या ठिकाणी पिंडदान त्यांनी केलेलं आहे. नामयज्ञ सोहळा चालू आहे. मग याचं केलेलं जे पुण्य आज त्यांच्या आणि खरोखर उपयोगाला येणार आहे. म्हणून या ठिकाणी सुंदर अभंग निवडलेला आहे की त्या अभंगाचं निरूपण थोडक्यात आपल्याला करायचं आहे. मरणाआधी सावध व्हावे आणि कीर्ती करोनी उरावे. मग या परिवाराने सुद्धा आपल्या वडिलांच्या ऋणातून ऋणमुक्त होऊन आणि खरोखर त्यांची कीर्ती आज त्यांनी अजरामर ठेवलेली आहे. आणि बाबा जे होते, बाबांच्या जीवनात सांगायचं जर ठरलं तर परिवार जवळजवळ सगळा हरिभक्त परायण आहे, सर्वच परिवार हरिभक्त परायण आहे. आणि हे कर्म, हे कार्य जर कोण करत असतं तर ज्यांच्या घरी हा वारसा आहे तेच माणसं ही कर्म काही कृत्य करत असतात दादा. नाहीतर काही काही ठिकाणी गेलं का गेलं, संपला विषय, पुन्हा त्याचं नावही काढत नाही आणि विषय नाही. पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे, गेल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे जेवढे दिवस त्यांचे शिल्लक राहिले होते त्याप्रमाणे प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी नामयज्ञ सोहळा चालतो, अन्नदान चालतं, पिंडदान करतात दादा. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की बाबा तुम्ही आपण जन्माला आलो, मग जन्माला आल्यानंतर हेच कर्म आहे तुमचं आपलं, की जन्माला आल्यानंतर एक दिवशी आपल्याला मरायचं आहे. म्हणून मरायच्या अगोदर
आपल्या मात्या पित्याच्या ऋणातून तुम्ही आपण ऋणमुक्त झालो पाहिजे. म्हणून मरणाआधी सावध व्हावे आणि कीर्ती करोनी उरावे. मग जन्माला आलो ना आपण, मग जन्माला आल्यानंतर का म्हणून आपला जन्म वाया घालवायचा, का म्हणून वाया घालवायचा, याचं उत्तर महाराजांनी दुसऱ्या चरणात दिलं. जन्म नाही घालू वाया वाया, जन्म नाही घालू वाया, जन्म नाही आहे वाया वाया, जन्म नाही आहे वाया, जन्म घालू नये वाया वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया वाया, जन्म घालू नये वाया. जन्म नाही घालू वाया वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया वाया, जन्म घालू नये वाया, हो जन्म घालू नये वाया वाया, जन्म घालू नये वाया वाया, जन्म घालू नये वाया. मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, जन्म घालू नये वाया वाया, जन्म नाही घालू वाया, जन्म घालू नये वाया वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया वाया, जन्म घालू नये वाया वाया. जन्म घालू नये वाया वाया, जन्म घालू नये वाया. मानवाची उत्तम काया. मग तुम्ही आपण जन्माला आलो, मग जन्माला आल्यानंतर का म्हणून आपला जन्म वाया घालवायचा. आता जन्म वाया जाणं म्हणजे काय. मावशी दूध आहे, दूध बरोबर आहेत ना, दूध, ते दूध एका आमच्या मावशीनं चुलीवर तापवायला ठेवलं आणि जाळ लावून दिला आणि बाहेर दुसऱ्या शेजारणीकडे गप्पा मारायला जाऊन बसली. ते दूध तापलं, थोडंसं कडक झालं. कडक झाल्याच्या नंतर जाळ चालू आहे ते थोडं वरती यायला लागलं. वरती यायला लागलं, वरती येता येता सगळं दूध चुलीमध्ये ओतू गेलं. ओतू गेलं, करपलेला वास त्या बाईला आला आणि धावत पळत तिकडनं आली. पहाटे येऊन तर दूध ओतू गेलं चुलीमध्ये, सगळा करपलेला वास. मग तिने विचार केला, ती म्हणे जाऊ द्या, जरी आज वायाला गेलं ना तर आपण एक काम करू. काय केलं तिनं, हातामध्ये पाणी घेतलं आणि चुलीभोवती फिरवलं आणि काय म्हणली, आजच्या दिवस झालं कृष्ण अर्पण. मग आता वाया गेलं तरच आपण कृष्णाला अर्पण करतो ना. मग कृष्ण एवढा भिकारी होता का हो तुमचं करपलेलं दूध खायला यायला. त्या देवाला काही मिळतच नव्हतं. हं, बडे घरों के नंद बाबाजी, नित्य नवा माखन हो, नित्य नवा माखन हो. बडे घर के नंद बाबाजी, ज्यांचं घरानं मोठं होतं त्यांच्या घरामध्ये नित्य नवा, रोज 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 नित्य नवीन नवीन माखन व्हायचं महाराज. आणि आपण वाया गेलं तरच त्या देवाला म्हणतो कृष्ण अर्पण. मग जसं दूध चुलीमध्ये उतू गेलं तसं तुम्ही आपण त्या भगवान परमात्म्याची शरणागती केली नाही, नामस्मरण चिंतन केलं नाही, तर जन्म आणि निराश्य आणि वाया गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून जन्म घालू नये वाया. मानवाची उत्तम काया. हो, उत्तम असा नरदेव भगवान परमात्म्याने आपल्याला
प्राप्त करून दिला. कशासाठी? देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. तोय झाला काटा मालिकेचा, तोय झाला काटा मालिकेचा. देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. आणि तो ह्या झाला फाटा बाधिकेचा. मग या देहाला आल्यानंतरच आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते. या देहानं ठरवलं स्वर्गात जायचं तर स्वर्गात जाता येतं, या देहाने ठरवलं नरकाला जायचं तर नरकात सुद्धा जाता येतं. म्हणून जीवन जगत असताना माणसाने नेहमी विचार केला पाहिजे. म्हणून महाराज एका ठिकाणी सांगतात की बाबा तुला देह मिळाला, जास्त गुमान करू नको, चांगल्या चांगल्यांचा थांक पत्ता लागला नाही, तू कोणत्या झाडाचा पाला आहे. म्हणून एका ठिकाणी सुंदर वर्णन केलं बघा त्यांनी. उलट उलट माघरा गडिया गटांगळ्या खासी, हा भरला पुरमायेचा लोंडा वाहुनिया जासी. भव नदीचे पाणी सखया मोठे ओढते, भल्या भल्या पोनारा उलटून खाली पाडीते. काय सांगितलं? उलट उलट माघरा गडिया गटांगळ्या खासी, हा भरला पुरमायेचा लोंढा वाहुनिया जासी. भव नदीचे पाणी सकया मोठे ओढते आणि भल्या भल्या पोनारा उलथून खाली पडीते. मग आता त्यांचा तपास लागला नाही, आपली काय कथा आहे? तुम्ही आपण अलीकडच्या तीराला आहे, भगवान परमात्मा पलीकडच्या तीराला आहे आणि मध्ये भरलेला हा सगळा समुद्र आहे. समुद्र समुद्र म्हणजे पाण्याचा नाही, हा संसार रूपी भवसागर आहे. आणि या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं आहे, पण तो मध्ये आडवा येतोय, तो आपल्याला पहिल्या तीराला जाऊ देत नाही. म्हणून महाराज म्हणतात बाबा तुला पहिल्या तीराला जायचं असेल तर तुला तुझ्या जीवनामध्ये सद्गुरू करावं लागणार आहे, अनुग्रह घ्यावा लागणार आहे, प्रबोध घ्यावा लागणार आहे आणि त्या नामाचं चिंतन करावं लागणार आहे. मग ते चिंतन तुला तारील संसार रूपी भवसागरातून आणि मग तू पहिल्या तीराला सहज जाशील. सहज एवढं सोपं नाही दादा. पहिलं तीराला जाण्यासाठी सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक व्हावं लागणार आहे दादा. म्हणून महाराज म्हणतात तुला देह दिला देवाने, तुला देहरूपी गाडी दिली, ही जुनी आहे, ही पुराणी आहे, जीवनामध्ये प्राप्त झाली. पण ज्या नावेमध्ये ज्या गाडीमध्ये तू बसला, ही नाव तुझी पहिल्या तीराला न्यायची आहे, पण ही तुझ्या हातामध्ये आहे. जर तू विचार केला पहिल्या तीराला जाण्यासाठी उत्तर दिशा आहे आणि अधोगतीला जाण्यासाठी दक्षिण दिशा सांगितलेली आहे, गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे. मग आता आपल्याला दक्षिणेला जायचं का उत्तरेला जायचं हे आपल्या हातामध्ये आहे. मग उत्तरेला जर जायचं असेल दादा, जगद्गुरु तुकोबराय उत्तर दिशेनं वैकुंठाला गेले महाराज आणि वैकुंठाला जाण्याचा मार्ग तोच आहे. आपल्याला उत्तरेला जायचं का दक्षिणेला जायचं हे तुमच्या आपल्या हातामध्ये आहे. लक्षपूर्वक ऐका, जी नाव भगवान परमात्म्यानं हे समुद्र पार करून जाण्यासाठी दिली, ती पहिल्यांदा लहान होतो मी त्यावेळेला मला प्राप्त झाली, पण संसार आडवा आला. नंतर मी मोठा जसा होत गेलो त्या नावेमध्ये मी बसलो. पण नंतर ही जुनी पुराणी झाली, ही पहिली तीराला जात नाही. सुंदर वर्णन आहे बरं का, महाराजांनी सुंदर वर्णन केलं एका ठिकाणी. ऐका, जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव. देवा तुझे मनोहर रूप मला दाव, देवा तुझे मनोहर रूप मला दाव, दाव दाव. देवा तुझे मनोहर रूप मला दाव, देवा तुझे मनोहर रूप मला दाव. समुद्राच्या लाटेवरती नाव माझी आदर डुलती, समुद्राच्या लाटेवरती नाव माझी आदर डुलती. विसरून गेलो देवा तुझे हरिनाम, विसरून गेलो देवा तुझे हरिनाम. देवा तुझे मनोहर
कशी नाव जुनी आहे, पुराणी आहे. या नावेमध्ये बसून आपल्याला पहिल्या तीराला जायचं आहे. म्हणून समुद्राच्या लाटेवरती नाव माझी आदर डुलती. पण या नावेमध्ये बसल्याच्या नंतर भगवान परमात्मा मी तुझं नाव विसरून गेलो. पण ऐक ना दादा, बालपणामध्ये असताना मी खेळ खेळलो, अनेक प्रकारचे खेळ खेळलो. बालपणी खेळ खेळलो, अंगी झालो तरुणी ताठ. तारुण्यामध्ये आलो मी, तारुण्य ताठामध्ये आलो दादा. पण त्याही वेळेला तुझं नामस्मरण चिंतन विसरलो. पण ऐका, म्हातारपण आलं. म्हातारपणामध्ये मग अनेक व्याधी जडतात. दम्या त्रास देतो, पित्त त्रास देतं, खोकला त्रास देतो. त्यावेळेला घरामध्ये सगळे अवघे करती हाड सगळे. बाईल म्हणे खरं, मरता तरी बरं, नाशी येले घर थुंकून या. सगळे घरातला कंटाळा करतात त्यावेळेला. मग त्यावेळेला म्हणतो, देवा अरे काय सांगू माझी अवस्था. म्हातारपणी दम्मा खोकला, थुंकून थुंकून जीव हा वेडा. आणि मग देवाला म्हणतो, आखरी घेतो रे देवा पांडुरंग धाव. आता देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? शेवटच्या वेळेला नाही दादा. परमार्थ करायचा असेल तर तारुण्यावस्थेमध्ये परमार्थ केला पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मग तारुण्यावस्थेमध्ये परमार्थ केला, देवाला आवडतो दादा. म्हणून आणि तरुणपणामध्ये केलेला परमार्थ वायाला जात नाही. जी आपल्याला सवय लागते संसारामध्ये खोटं बोलण्याची, ती शेवटपर्यंत राहते. आणि जी सवय नामस्मरणामध्ये लागती ती शेवटपर्यंत राहत. काय होतं मग, अंतकाळचा प्रसंग येतो. इंद्रिय सगळी थकली जातात, कंठाशी प्राण आलेला असतो. त्यावेळेला फक्त श्वास चालू असतो. डोळे फक्त एकटक लावून समोरच्याकडे पाहत असतात. तो म्हणतो चल चल, हा म्हणतो नको नको. कारण का, याला त्याची भीती वाटत असते. पण ज्याने नामस्मरण चिंतन केलेलं असेल दादा, सद्गुरूकडून जर समजा अनुग्रह प्रबोध घेतला असेल आणि त्या नामाचं जर चिंतन श्वासाने करत असेल, तर त्यावेळेला तो जरी येत असेल, तो म्हणत असेल ना चल चल चल, त्याचं काही चालत नाही, हात त्याच्याबरोबर जात नाही. मग त्यावेळेला वेगळाच कोणीतरी येतो. कंपाळी मोर मुकुट आहे, अंगावरती पितांबर आहे, आणि तो पितांबरधारी, तो नटधारी, आणि खरोखर अंतकाळच्या प्रसंगाला येतो दादा. म्हणून त्या ठिकाणी सोडवायला फक्त, यात काळाच्या तडाख्यातून सोडवायला फक्त कोण असतं, ज्यांनी आपल्याला नामस्मरण चिंतन दिलं असतं ते सद्गुरू असतात. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना सद्गुरू करा, अनुग्रह घ्या, प्रबोध घ्या, नामाचं चिंतन करा. हेच चिंतन तुमच्या आपल्याबरोबर येणार. मग ते चिंतन करायचं कसं, सर्वांनी मोठ्या प्रेमाने हे चिंतन आपल्याला सोडवत असतात त्यावेळेला. म्हणून जीवनामध्ये चिंतन करा, सद्गुरू करा, अनुग्रह प्रबोध नामाचं शिदोरे आपल्याबरोबर असू द्या. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून उरावी, जन्म घालू नये वाया मानवाची. उत्तम काय सुंदर असा नरदेह, उत्तम उत्तम नरदेह तो आपल्याला भगवान परमात्म्यानं दिला. याच देहाला आल्यानंतर त्याचं नामस्मरण चिंतन करता येतं. म्हणून याच देहाला आल्यानंतर चिंतन करायचं आहे, चिंतन. मग नामदेव महाराज म्हणतात, मी सुद्धा रात्रंदिवस भगवान परमात्म्याची सेवा केली, मी रात्रंदिवस चिंतन केलं.
पण ते चिंतन करून माझ्या जीवनामध्ये मला फायदा झाला. नामदेव महाराज याचं उत्तर अभंगाचे शेवटचे. नाम म्हणे मनुष्य जन्म, नाम म्हणे मनुष्य जन्म, सर्व मुनी वाटव, जन्म घालू नये बाया, मानवाची उत्तम काया, काया काया. वा 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 वा. नाम म्हणे मनुष्य जन्म, नाम म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्म हुने उत्तम, सर्व जन्म हुने उत्तम, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, हीच मानवाची उत्तम काया. म्हणून जीवनामध्ये एकच करा, सद्गुरू करा, अनुग्रह घ्या, प्रबोध घ्या, नामाचं चिंतन करा आणि मोठ्या प्रेमान माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपल्या हातामध्ये आहे दादा. जीवन जगत असताना आपणच आपल्या जीवनाची नाव ही पहिलं तिराला घेऊन जायची आहे. म्हणून सद्गुरूशिवाय आपल्याला कोणी तारू शकत नाही. जीवनामध्ये सद्गुरू करा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असू द्या. मला एकानं विचारलं होतं, मा गळ्यात बाबा 10-12 माळी आत सध्या. मी म्हटलं एक तुटली का दुसरी राहील, पण तुटूच द्यायची नाही. पण एकाने मला असं विचारलं, म्हणे महाराज एवढ्या माळी का घातल्या याचं मला महत्त्व सांगा म्हणे. म्हटलं आता काय महत्त्व आहे भाऊ, मला छंद आहे म्हणून मी गळ्यामध्ये माळ परिधान केले. मी सद्गुरू केला, अनुग्रह घेतला, प्रबोध घेतला, नाम चिंतन करतोय, साधना करतोय. माझ्या जीवनामध्ये सद्गुरूने मला दिलेलं नाम त्याचं चिंतन करतोय. याच्यापेक्षा दुसरं माझ्याकडं तुला सांगायला उत्तर काहीच नाही. फक्त मला छंद आहे, मी माळा घातल्या. मग तो म्हणे नाही याचं उत्तर असं नाही, तुम्ही मला सांगितलंच पाहिजे. मी थोडं डोकं चालवलं, विचार केला, विचार करून त्याला सांगितलं. म्हणलं बाबा ऐक, म्हटलं तुझी इच्छा आहे ना एवढ्या माळी का घातल्या याचं उत्तर मला पाहिजे. ऐक म्हटलं 12 पिढ्यामध्ये माझ्या घरात काही कोणी माळकरी नव्हतं. मग त्या 12 पिढ्याच्या नावानं मी एक खटी एवढ्या माळा घालून घेतल्या. म्हटलं बोल, म्हटलं तुझं काय मत आहे. ते जागेवर आईस्क्रीम. पण तू एक काम कर म्हटलं, तू 12 पिढ्याची नको घालू, पण निदान तू स्वतः जन्माला आला, तुझ्या स्वतःची सोडवणूक होईल त्याच्यासाठी तरी तू गळ्यामध्ये माळ घाल. एवढंच सांगितलं दादा. मग जीवनामध्ये माळीला महत्त्व आहे दादा. आपल्याबरोबर काही येणार नाही, फक्त पवित्र अशी तुळशीची माळ आपल्याबरोबर आहे. आमच्याकडे एका मावशीला छंद होता, एवढे दागिने गळ्यात घातले, एवढे दागिने गळ्यात घातले, लग्नाला निघाली. आता जाता जाता एक थोडा फवारा मारून जातो मावशी मी. ती लग्नाला निघाली, जात असताना मनमाडच्या पुलावर उभी होती. आमच्याकडचं सांगतो बरं का मी. आणि रिक्षावाल्याला हात देत होती. तिला लग्नाला जायचं होतं. आता बाई एकदम जुन्या काळातली होती, नाकामध्ये नथ होती, गळ्यामध्ये पूर्ण सगळा शृंगार केलेला, दंडामध्ये त्या बोट्या बिवट्या सगळा असा. मला तरी वाटतं 2.5-3 लाखाचे डाग तिच्या अंगावर होते बाबा. आणि ती बाई तिथं उभी, रिक्षावाल्याने पाहिलं, तो विचार करायला लागला. म्हणे अरे बाकीचं आपलं काय शीटं पाहिल्यापेक्षा एवढं शीट उठवायचं. त्याने आणून गाडी तिच्याजवळ उभी केली आणि तिला म्हणे मावशी कुठं जायचं. म्हणे अमुक अमुक ठिकाणी जायचं. बरं ठीक आहे म्हणे, बसा मग. अरे बाबा तू एकटा आहे, मी एकटीच आहे, गावात आपल्या गाडीत तर कोणी शिटं नाही, तुम्हाला काय करायचं मी पोचून देतो, तुम्ही माझ्या आईसारखे आहे. बसवलं महाराज, गाडीमध्ये बसले आणि विसापूर फाट्याला गाडी आली बाबा. आणि विसापूर फाट्याजवळ गाडी आली आणि त्या जंगलामध्ये गाडी घातली फॉरेस्टात त्याने. ती म्हणे का रे बाबा इकडं कुठं गाडी काढली. म्हणे काही नाही आजी, हे तर माझी बहीण आहे, त्या बहिणीच्या मुलाला घ्यायचं आहे, त्याला घेऊन आपण लगेच जाऊ. असं सांगून गाडी पुढे गेली, गाडी उभी केली आणि जंगलामध्ये. आणि लगेच त्याने चाकू काढला. काढ म्हणे पटकन, अंगावरचं होतं आहे नाही तेवढं सगळं काढून दिलं, सगळंच काढून दिलं, काहीच ठेवलं नाही. आणि तिथून रिक्षाला त्याने गिअर टाकला, निघून गेला. ती म्हातारी तिडच सोडून दिली. मग मला एकच सांगायचं आहे की तुम्ही किती लाखाचे दागिने घाला, त्याच्यावरती चोराची नजर आहे. पण जीवनामध्ये एक पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये जर घातली तर हिला चोर तर काय पण काळसुद्धा नेऊ शकत नाही दादा. म्हणून सांगतो मी तुम्हाला, जीवनामध्ये एकच करा, सद्गुरू अनुग्रह प्रबोध नाम चिंतन करा. आणि ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हा आपल्याला नरदेह दिला, या नरदेहाची सार्थकता करा. म्हणून एक तुकडोजी महाराजांचं चालू शॉर्टकट 2 मिनिटामध्ये अभंग म्हणतो आणि सेवा संपली, आपण असं जाहीर करू. ऐक मानव बाई तू राम नाम घेई, नर सारख्या नर जन्माला
संसारा पायी या संसारा पायी या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये संसार केला घाई साऱ्या अंगाची झाली नाही अंगाची गेला नाही आयुष्य गेले हात पाय थकले मुखी राम नाम नाही या संसारा पायी या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका म्हणशील पैसा अडका इथेच राहील सरका पाण्यावरती तुझ्या बरोबर येतो मातीचा मडका वरती तुझ्या बरोबर एक मातीचा मडका संसारा पायी या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर म्हणशील बायका बोल रे तुझ्या मागचे चोर पाण्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार पाण्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये म्हणे घोडे हत्ती एका क्षणात होईल माती घोडे हाती एका क्षणात होईल माती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा पराजा महाराज तुझे सिद्ध नाही विचारी अधिकार व्यापुला करा क्षमा पराध महाराज तुझे सिद्ध तुका बरे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा महाराज तुझे ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम